SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कैनाचं पीठ बनवतोय। आता मी हे घेतली आहे 2 किलो ज्वारी। 2 किलो ज्वारीमध्ये पाव किलो बाजरी टाकते मी, साफ करून घेतली। आता मिक्स करते, दळायला ठेवायचं आहे। पाव किलो बाजरी घेतली आणि उडदाची डाळ आहे पोत्रावाली, हिला पण साफ करून घेतली। एक मोठी वाटी आहे, हे टाकते। त्याला चिकनापणा येतो चांगला। आणि थोडीशी अजून घेते, म्हणजे अशी सगळी आपली 1.5 वाटी डाळ आहे उडदाची। आणि त्याच्यापेक्षा छोटी वाटी आहे मुंगाची डाळ। चार वस्तू का टाकून मी कैनाचं पीठ बनवते। आता हिला चांगली मिक्स करून घेऊया आणि दळायला ठेवून देऊया। आता याच्यात मीठ नाही लगेच घालणार आम्ही, जेव्हा भाकरी बनवणार ना तेव्हा मीठ घालणार। मीठ टाकलं ना तर पाणी सुटतं। आता हे आपलं कैनाचं पीठ झाले 3 किलो। आता याला दळायला ठेवते मी, भाकरी टाकताना भेटूया आपण। SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आता कैन्याची भाकर बनवतोय आणि खानदेशी भाषा आहे। खानदेशमध्ये बनवतात आमच्याकडे कैन्याचं पीठ, कैनानी भाकर आणि भरतं। आता त्याच्यासाठी मी टमाटर टाकले 3 आणि बाकीचे मी मिरच्याला पण भाजून घेतले, लसूण घेतलाय। आता याला मीठ टाकून कुटून घेऊया, तवर आपले टमाटर भाजून होत आहेत। आणि हे मोठंचं मोठं हे भरतं वांग, बघा भरतं बोलते वांग। आता हे वांगाला मी चांगलं वांग चांगलं मी धुवून घेतलंय, पुसून घेते आणि थोड्याशा अशा लांब्या चिऱ्या मारते, असं गॅप करून, खराब नको निघायला म्हणून। आणि याला तेल लावून आता मी गॅसवर ठेवून शिजवून घेणे। थोडंसं असं तेल टाकूया। कैन्याची भाकरी बरोबर मस्त लागतात। मी तुम्हाला दाखवलंय, कैन्याचं पीठ दाखवणार आहे कसं बनवायचं आहे, मी टाकणार, तुम्ही बघा मग त्याच्यात। आता ह्या साईडला आपण वांग ठेवूया। आता मी मिरच्या भाजून घेतल्या, मिरच्या आणि लसूण आपण ठेचून घेऊया खलबत्त्यामध्ये। पहिलं लसूण ठेचून घेऊया। कैनाचे पीठ दळून आणलंय हे बघा। आता याची आपण पहिले भाकरी बनवूया, मग आपण भरता बनवूया। पहिले भाकरी टाकून घेते। हे भाकरी बनवायसाठी पाणी गरम केलं, त्याच्यात मीठ घालते मी। आता तुम्हाला किती खारट पाहिजे त्या हिशोबाने मीठ घाला।
आता हे बघा पीठ चाळून घेतलंय मी. याच्यात आपण हे गरम पाणी आणि मिठाचे पाणी टाकूया आणि पीठ आपण मळून घेऊया छानपैकी. लागतं पाणी टाकायचं आहे आपल्याला. आता चांगलं पिठाला चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला. आमचा स्वयंपाक चाललाय, दुपारचं जेवण आहे. डाळ टाकली ना त्याच्यात तर थोडंसं चिटकणार, ते हाताला असं चिटकून जातं ते. आता आपल्याला किती छोटी मोठी भाकर टाकायची त्या हिशोबानं गोळा घ्यायचा आहे आपल्याला. बाकीच्या साईडला काढून ठेवायचं आहे. 2 भाकरीचं पीठ बनवलंय मी. आता हे पीठ टाकलंय, याला आपण मोठं चाळा बनवून घेऊया. जर तुम्हाला हाताने येत असेल तर हाताने पण ठोकू शकता. हे बघा एवढी जाडी पातळ अशी मळायची. आता आपण तव्यात टाक. तवा छान गरम होऊ द्यायचा. गरम झाल्यानंतर टाकायचं. आता त्याच्यावर लगेच आपण पाणी फिरवूया. त्याच्यात तीळ टाकायची असेल तर तीळ टाकू शकता. तिळाच्या पण भाकरी बनतात त्याचे. हे बघा आता आपण पलटी करूया भाकरी. हे बघा आपल्या कण्याची भाकरी तयार होत आहेत. भाकर पाठवून बघूया. आता शेकून घेऊया आपण एका साईडने व्यवस्थित.
आपली कैन्याची भाकर रेडी झाली आहे, काढून घेऊया आता. हे बघा, मिरच्या आधी कुटून घेतल्या, मग टमाटर कुटले आणि याच्यातच भरता टाकून दिलं, मिक्स करून ठेवून दिलं. हे आता आपण भरता मिक्स करूया. आता मीठ टाकून कुटलंय मी. मिरचीला मी आहे ना मीठ टाकून कुटून घेतलेलं आधी. लसण आणि मिरची पटकन कुटायला भेटतं ते. आता माझ्याकडे कांद्याची भाजी एवढी आहे, तुमच्याकडे जास्त असेल तर जास्त टाकू शकता. थोडीशी आहे माझ्याकडे, ते टाकते. चमची भाजी. आता आपण शेंगदाण्याचा कूट घालूया. 3 चमचा भरून टाकलेत मी. मीठ चाटून मग नंतर मीठ घालू शकता तुम्ही. आपला भरता पण तयार झाले. जास्त शिजवायचं नाही आपल्याला, तेलात खाली परतून घ्यायचंय. थोडीशी लाल मिरची पण घालते मी, स्वाद येतो छान. कोथिंबीर घालूया आणि ह्याला मिक्स करून घेऊया छानपैकी. आपलं वांग्याचं भरतं आणि कैन्याची भाकर रेडी झाली आहे. हे आपलं आजचं देशी जेवण आहे. शेतीवाले घेऊन जातात असं बनवून. माझी डिश तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.